पक्षाचा ज्येष्ठ नेता, पण मलाच आज पर्क केलं जातंय. निवडणुकीचे उमेदवार कोण, कोणाला तिकीट मिळतंय याची मला पुसटशीही कल्पना दिली जात नाही. ज्या सामनातून मी पक्षाची भूमिका वाचायचो, आज त्याच सामनातून मला जिल्ह्यातील उमेदवारांची नावं वाचावी लागत आहे. हे दुःख सांगायचं कुणाला? खैरेंचा थेट निशाणा आहे अंबादास दानवेंवर. दानवे मनमानी करत आहे, ते जाणीवपूर्वक मला डावलत आहेत, असा गंभीर आरोप खैरेंनी केलाय. उद्धव साहेब मुंबईत निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत आणि इकडे त्यांच्या विश्वासाला तडा दिला जातोय अशी भावनाही खैरेंनी बोलून दाखवली. अंबादास तुम्ही असं म्हटलेलं होतं की रशीद मामूला तिकीट मिळू द्या, मी काय करतो. तिकीट मिळालं, बी फॉर्म मिळाला, त्यांची उमेदवारी घोषित केली. चंद्रकांत खैरेंची भूमिका काय? माझी भूमिका अशी आहे की मी स्वतः सांगितलं होतं की याने आपल्या पहिला 17 जानेवारी 1986चा पहिला मोर्चा शिवसेनेचा ती समान नागरी कायद्यावर, त्या मोर्चावर दगडफेक केली होती मशिदीतून, आणि मोर्चा त्या ठिकाणी अस्वस्थ झाला आणि दंगल झाली. 8-10 दिवस दंगल चालली ती. मग अशा व्यक्तीला त्याच्यानंतर 1 महिना तो रासुकामध्ये पण गेला होता. मग अशा व्यक्तीला घेण्याचं काय कारण आहे? आपल्याकडे कोण माणसं नव्हते का? आपल्याकडे कोण? मी एकदा म्हटल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अंबादास दानवेंनी ऐकलं नाही आणि त्यांनी तिकीट देऊन टाकलं. माझं स्पष्ट मत आहे की उद्धव साहेबांचा त्याच्यात काही संबंध नाही. उद्धव साहेब आणि आम्ही उद्धव साहेबांना त्रास पण देत नाही, कारण मुंबई महापालिका आम्हाला जिंकायची. मुंबई महापालिका महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये ते बिझी असताना याने हा डाव साधला. हे सगळं तुम्हाला विचारून केलं जात नाही का? मला विचारलंच नाही अजिबात. मला ती यादी जी झाली ना, मी आज सामनात पाहिली. 99 लोकांची यादी झाली, ती मी सामनात पाहिल्यानंतर मी पाहिलं की बाबा कोण कोण कशा उमेदवार दिले. आता या ठिकाणी इथे सगळ्या महिला बसल्या आहेत. या महिलांना तुम्हीच विचारा काय म्हणतात ते. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं होतं की महिला तुम्हाला त्या ठिकाणी महिला आघाडी काम करत नाही का? करतात. मग तुमच्या पाठीमागे जय भवानी जय शिवाजी म्हणणाऱ्या त्या महिलांना काही तिकीट द्यायचं नाही का? त्यांनी मुद्दाम टाकलं. मग ही सगळी प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हाला अजिबात विचारलं नाही. मला अंबादास दानवेंनी पूर्ण यादी मी सामनात पाहिलाय आणि अजूनपर्यंत मला त्यांनी डिक्लेअर केलं नाही, पण दाखवलं नाही की बाबा माझा अपमान आहे. मी वरिष्ठ आहे, त्यापैकी शिवसेना नेता आहे, माझा अपमान आहे. माझा असा अपमान करत असेल तर मी इतकं कष्ट करून त्या ठिकाणी टिकून एकनिष्ठ राहून मग मला हे फळ मिळतं का? आता असं हे ठरवून केलं. अंबादासच करतो, बाकी कोणाचा संबंध नाही याच्यामध्ये. साहेबांना काही माहीत पण नाही. साहेब आपण मुंबई महापालिका इतके बिझी आहे आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही. आता तुमची पण भूमिका काय? तुमची माझी भूमिका काय? मी त्या प्रभागात जाणारच नाही. मी जाणारच नाही. कशाला जाणार? मी जाणार नाही. रशीद मामू सोबतच आणखी इतर 6 जणांना ठीक आहे, ते 6 जणांना तिकीट दिलं. ते आले आमच्याकडे, मुस्लिम काही बंधू भगिनी आले, आम्ही त्यांना तिकीट दिलं. म्हणजे त्या भागातल्या नागरिकांनी सांगितलं बाबा येणार द्या, त्यांची डिमांड होती म्हणून आम्ही दिले. पण हे क्लिअर कट त्या ठिकाणी सर्वसामान्य हे कार्यकर्ते आहे, हे दंगलखोर नाही आहे. ही परिस्थिती आहे.